जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची मागणी। शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येविषयी भास्कर दानवे उद्या महापालिका कार्यालयात देणार निवेदन। आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपा जालना उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केली आहे। जालना शहर महानगरपालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन दुखापत देखील केली आहे। त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येविषयी जालना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे उद्या महापालिका कार्यालयात निवेदन देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहेत। शहरात लोकाट कुत्रे वाढलेले आहे। भवानीनगर मध्ये देखील एका तरुणाला चावा घेतला, 40 टाके पडले, 3.5 लाख रुपये लागले। मोलमजुरी करणारी महिला आहे। या संदर्भात आयुक्ताची बदलीसाठी तुम्ही रस्ता पाडणार का मुंबईला? यासाठी शासकीय स्तरावर चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करावा लागेल। कोणाची बदली करून किंवा कोणाला विनाकारण दिवसून हे काम होणार नाही। परंतु जालना शहरामध्ये अनेक दिवसापासून मोकाट कुत्रे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। रात्री बेरात्री कंपन्यांमधून ड्युटी करून लोक आल्याच्या नंतर काही कुत्रे त्या माणसांचा पाठलाग करतात आणि निश्चितच चावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। आणि म्हणून जालना शहरातील कुत्रे असतील, मोकाट जनावरं असतील, या सर्व प्राण्यांचा त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे, जेणेकरून जालन्यातील जनता एक मोकळा श्वास त्या ठिकाणी घेईल। आणि म्हणून मी आयुक्तांना उद्या एक निवेदन देणार आहे। संपूर्ण जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त तुम्ही तात्काळ या ठिकाणी करावा। जर काही शासन स्तरावर जर काही विशेष प्रयत्न जर झाले तर जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त 8 दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतो। आणि म्हणून अनेक नागरिकांच्या मागणी आमच्याकडे आली की आमच्या गल्लीमध्ये मोकाट कुत्रे आहे, त्यांच्या गल्लीमध्ये मोकाट कुत्रे आहे। बऱ्याच कॉलनीज मध्ये असे मोकाट कुत्रे आहे। रात्री बेरात्री खूप सुळसुळाट त्या कुत्र्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणून तो बंदोबस्त होणं गरजेचं आहे। मी आयुक्तांना स्वतः भेटून या गोष्टीचं निवेदन त्या ठिकाणी देणार आहे।